लक्ष्मी निवास पालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता विश्वाच्या बाबांनी विश्वाकडून वचन घेतलेलं असतं की तो आता कधीही त्याचं ऑफिस सोडून कुठेही जाणार नाही आणि त्या जान्हवीला अजिबात फोन करणार नाही किंवा तिला भेटणार सुद्धा नाही. आणि विश्वाने तसं वचन आता बाबांना दिलेलं असतं. इकडे आता जान्हवीला चिंता वाटू लागलेली आहे की जयंतने विश्वाचा बंदोबस्त केला म्हणजे नेमकं काय केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता जान्हवी असा विचार करते की आता विश्वा उद्या ऑफिसला येईल, परंतु ऑफिसमध्ये आल्यावर तिला हे कळतं की विश्वा आज ऑफिसला आलेलाच नाही. आणि मग जान्हवी एक खूप मोठा ड्रामा करते. ती जयंतला म्हणते की मिस्टर देशमुख मला आत्ताच्या आत्ता इथे हवे आहेत. ते काही आपले इंटर्न नाहीत तर ते आपले बिझनेस पार्टनर आहेत आणि एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असताना ते असे बेफिकीर कसे काय वागू शकतात. मला आत्ताच्या आत्ता त्यांना भेटायचं आहे, त्यांना इथे बोलवून घ्या. आणि मग जयंतला नाईलाजाने विश्वाला कॉल करून ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलवायला लागतं आहे. काय आता जान्हवीला विश्वा सांगेल का जयंतचं कारस्थान आणि आता विश्वाला जो त्रास दिलेला आहे जयंतने त्याची जान्हवी जयंतला काय शिक्षा देईल हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता भावनाची मात्र उमेदवारी रद्द केलेली असते, कारण की नीलांबरीने जे कारस्थान केलेलं आहे आणि दोषी मात्र भावनाला ठरवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे सिद्धू भावना घरातल्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आहे आणि आता उमेदवारी पुन्हा नीलांबरीलाच मिळणार आहे हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे.